कारवाई करणाऱ्या वीज वितरण कंपनीचा अरे शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळालीच पाहिजे, नागरिकांना 24 तास वीज मिळालीच पाहिजे। अरे असा कसा देत नाही, अरे असा कसा देत नाही, भोंगळ कारभाराचा अरे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभाराचा अरे विजेचा लपंडाव बंद, विजेचा लपंडाव बंद, शेतकऱ्यांना साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अप्पा साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्यांना सुरळीत वीज मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। पाऊस येतो तासभर आणि लाईट जाते रातभर, अशी मन निर्माण झालेली आहे। या कालखंडात काही गावांना 3-3 दिवस वीज मिळाली नाही, तसेच आताही दिवसभरातून साधारणतः 15-20 वेळा वीज पुरवठा खंडित होतो। या सर्व परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्व बाबींची सुधारणा करून नागरिकांना योग्य ती सेवा पुरवण्याचं काम आपण करावं। आता इतका आवाजचा सव्वा किलो देतात साहेब आप्पा साहेबांचं सरकार येत आहे, 200 युनिट आम्ही फ्री देऊ, तुम्ही त्याची तयारी सुरू करा आता। हे अशी ही जी लूट चालवली आहे ना, हे बंद करा आता। त्या मसाद युनिटचे मीटिंग लावायचं आहे आणि त्याच्यावर काहीतरी करा। गेल्या 2-3 महिन्यापासून जळगाव तालुक्यामध्ये आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विजेच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। रोज शेतकऱ्यांचे फोन येतात की आमच्या शेतीला वेळेवर वीज मिळत नाही, दिवसा अनेकदा वीज जाते आणि वीज येते, त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी भरायला अडचणी आतापर्यंत निर्माण होत होत्या पाऊस पडेपर्यंत। आता पाऊस पडल्यामुळे थोडाफार दिलासा मिळालेला आहे, परंतु दुसरा प्रॉब्लेम असा झालेला आहे, पाऊस जरी पडत असला तरी गावागावांमध्ये विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे। 10-15 मिनटामध्ये लाईट येते, लाईट जाते आणि लाईट येत असताना पण मोठ्या पॉवरने अचानक येते आणि बरेचशी विजेवर चालणारी यंत्र जी आहेत ती त्या ठिकाणी खराब झालेली आहेत। शेतकऱ्यांचं अतोनात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। मला काल रामदेववाडीवरून आमच्या कार्यकर्त्यांचा फोन आला होता, 5-7 दिवसापासून त्या गावामध्ये वीज मिळत नाही, ट्रान्सफॉर्मर वेळेवर उपलब्ध होत नाहीत। अनेक गावांमधल्या शेतीचे ट्रान्सफॉर्मर आणि गावातले ट्रान्सफॉर्मर जळालेले आहेत, परंतु वीज कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊन देखील त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम आणि ट्रान्सफॉर्मर बदलवण्याचं काम वेळेवर होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे। मला काल परवापासून सातत्यानं फोन येत होते की आप्पा ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लक्ष दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी MSCBच्या म्हणजे विद्युत वितरण डिपार्टमेंटला निवेदन देण्याच्यासाठी जळगाव तालुक्यातले काही प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी या ठिकाणी प्रगट करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आमची विनंती आहे MSCBच्या आणि विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना की आज निवेदन आम्ही देत आहोत, निवेदनामध्ये ज्या काही मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता ही ताबडतोबीनं झाली पाहिजे। 8-10 दिवस आम्ही ह्या गोष्टीची वाट बघू, याची पूर्तता जर नाही झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आंदोलन या कार्यालयावरती धडक मोर्चाच्या माध्यमातून करतील आणि म्हणून ती घटना घडू नये याच्यासाठी विद्युत वितरण विभागाने या ठिकाणी ताबडतोबीनं उपाययोजना केली पाहिजे, अशा ह्या मागण्या आमच्या या ठिकाणी आहेत। पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे, पुढील काळात काय उपाययोजना आहे? मी आजच तिथल्या इंजिनियर्सला आणि कर्मचाऱ्यांना बोलवलेलं आहे, तिथल्या ज्या ज्या काही समस्या आहे त्या लगेच सोडवू। जिथले काही ट्रान्सफॉर्मर बंद असतील ते इमिजिएटली बदली करून देतो। रात्री पण त्यांना तिथं जे लाईन स्टाफ नसतात त्यांनाही आता सक्त ताकीद देऊन थांबायला तिथं सांगण्यात येईल। सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत आणि शेतकऱ्यांचा वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय, यावर काय उपाययोजना करतात? त्यावर आता जी काही असं आढळलं होतं की काही ब्रेकडाऊन्समुळे बऱ्याचदा वीज पुरवठा खंडित झाला आणि काही लोकांनी ते डिले केला अटेंड करायला, तर जेव्हा झाला तेव्हा त्वरित कार्यवाही करायला सांगू आणि अननेसेसरी लाईट बंद करणार नाहीत तिथली। ग्रामीण भागासह शहरी भागांमध्ये ही परिस्थिती आहे।
शहरी भागामध्ये पण म्हणजे सुधारणा आता चालूच आहेत आणि त्या निश्चित कमी होतील. मागच्या ज्या उन्हाळा आणि पावसाळ्यामुळे जे इंटरप्शन झाली होते ते आम्ही निश्चित या महिन्यामध्ये कमी करू. निवेदनात ज्या मागण्या केल्या हो, निकल्या मागण्या आहेत त्याच्यावर आम्ही जातीने लक्ष घेऊन त्या त्वरित पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू. माझं नाव जयंत चोपडे, कार्यकारी अभियंता जळगाव.